ओम नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय. आजचा अनुभव खूप सुंदर. ज्या काकूंनी हा अनुभव शेअर केला त्यांनी नाव किंवा गाव काही सांगू नका असं बोललेत. तर काकू म्हणत होत्या, माझ्या आता वयाची 65 चालू आहे, म्हणजे 65 संपलं, मी 66 आहे म्हणतात. वयाच्या 33व्या वर्षापासून मी आईंच्या मार्गामध्ये आहे म्हणतात. आणि माझी जुनी 10वी झाली म्हणतात. आणि वडील माझे शिक्षक होते आणि त्यांनी शिक्षकाचं स्थळ काढलं म्हणतात. आणि माझं लग्न झालं. पण मला लग्नानंतर त्यांनी काही सर्व्हिस वगैरे करू नाही दिली म्हणतात, माझ्या मिस्टरांनी. माझी इच्छा होती म्हणतात, पण मला काही त्यांनी जॉब वगैरे करू दिला नाही. पण म्हणतात वयाच्या 32व्या वर्षी ज्यावेळेला माझा मुलगा म्हणतात अगदी 6-7 वर्षाचा होता आणि मुलगी माझी 4 वर्षाची होती म्हणतात. तर त्यावेळी म्हणतात माझे मिस्टर एकदम वारले. अटॅक आला त्यांना म्हणतात आणि माझे मिस्टर गेले म्हणतात. आणि मिस्टर गेल्यानंतर मी खूप एकटी पडले म्हणतात. का तर सासू-सासरे कुणीच नव्हते. सासू वगैरे सुद्धा म्हणजे आधी वारलेले होते. आत्यानं सांभाळ केलेला होता म्हणतात माझ्या मिस्टरांचा. आणि वडील होते बराच काळ, पण आमच्या लग्नाच्या आधीच 1 वर्ष तेही गेलेले होते म्हणतात. त्यामुळे सासरचं असं कुणीच नव्हतं म्हणतात. एक नणंद होती, पण ती तिच्या संसाराच्या ह्याच्यामध्ये तिनं काही परत आमची कधी चौकशी केली नाही किंवा तिचा संसार होता. कधीतरी येणं-जाणं एवढंच ते काय असायचं म्हणतात. वडील होते म्हणतात, म्हणजे माझे वडील खूप थकलेले होते म्हणतात. आणि माझं असं झाल्यानंतर आतल्या आत कुठेतरी काळजी असणार म्हणतात. मी माहेरी आले. त्याच्यानंतर मला पण जॉब वगैरे लागला म्हणतात. शिक्षिका म्हणून जॉब लागला वगैरे सगळं झालं म्हणतात. पण वडील कुठेतरी आतल्या आत पोखरले जात होते. स्थळं बघितली जात होती मला लग्नासाठी म्हणतात. पण ठरत नव्हतं. मुलं होती तर लग्न माझं ठरत नव्हतं म्हणतात. आणि अशात मी जॉब करत होते म्हणतात. त्या काळातच मला माझ्या एक सहशिक्षिका ज्या होत्या त्यांच्याकडनं मला आईंचा मार्ग मिळालेला होता म्हणतात. आणि त्यांच्यासोबत मग मी आईंच्या मंदिरमध्ये वगैरे जायची. तर बरं वाटायचं म्हणतात. मनाला कुठेतरी एक समाधान वाटायचं. आणि असं करत-करत मी जॉब करत-करत आईंच्या खूप जवळ आले म्हणतात. मला म्हणजे कुठेतरी माझ्याशी रिलेट आईंचं वाटायला लागलं ज्यावेळेला मी चरित्र वगैरे आधीच त्यांनी मला वाचनात दिलेलं होतं. का तर त्यांना माहिती होतं म्हणतात, ही ज्या परिस्थितीत आहे त्या परिस्थितीतून चरित्र हिला खूप लवकर आईंच्या जवळ नेऊ शकतंय. त्यामुळं त्या शिक्षिका होत्या, अगदी मुरलेल्या शिक्षिका होत्या त्या म्हणतात. मी एक अशी शिक्षिका होते, जी आपल्या उपजीविकेसाठी शिक्षिका झालेले होते म्हणतात. पण त्या मुरलेल्या शिक्षिका होत्या म्हणतात. आणि त्याचसोबत त्या आईंच्या मार्गातल्या होत्या म्हणतात. त्यामुळं कुठल्या गोष्टी कुठं बरोबर लागतील किंवा कुठल्या गोष्टींचा कुठं बरोबर परिणाम होईल हे त्यांना बरोबर माहिती होतं. त्यामुळे ज्यावेळेला त्यांनी मला आईंच्या मंदिरमध्ये नेलं, त्यावेळेला पहिल्यांदा मला हीच गोष्ट त्यांनी सांगितलेली होती. 2 मुलं पोरकेपण आल्यानंतर 2 मुलं नातेवाईकांच्या, आई-वडिलांच्या स्वाधीन करून आईंनी फक्त एवढ्यासाठी आयुष्य काढलं, का तर आपल्यासारख्यांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं, असं त्यांनी सांगितलेलं होतं म्हणतात. आपल्यासारख्यांचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आपल्या मुलांचा सुद्धा त्यांनी विचार नाही केला. ते आपली मुलं दुसऱ्यांच्या जीवावरती त्यांनी ठेवली. का तर आपल्यासारखी लोकं खूप भरकटली जातील. म्हणून आईनी, का तर अशी सिच्युएशन आल्यानंतर, जशी तुझ्या आयुष्यात सिच्युएशन आली, का तर मी जॉब तर करत होते, पण पूर्ण खचले होते म्हणतात. त्यावेळेला खूप रडायची मी. मध्ये ब्रेक वगैरे असेल त्यावेळेला एकटीच बसायची आणि खूप रडायची म्हणतात. का तर माझ्या मिस्टरांनी कधी मला बाहेरचं जग नाही हे करू दिलं म्हणतात. म्हणजे असं नाही की त्यांनी मला हे म्हणजे कुठल्या दबावापोटी किंवा काय, माझ्यावर प्रेम होतं. नाही तू आराममध्ये हे कर, तू मुलांचा सांभाळ कर, असं करत त्यांनी हे केलेलं होतं म्हणतात. खूप माझ्यावर प्रेम होतं माझ्या मिस्टरांचं, त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं.
आणि मी लगेच बाहेर पडू शकत नव्हते त्या सगळ्या गोष्टींमधून म्हणतात. तर त्याचसोबत आई-वडिलांचं वय झालेलं होतं. वडील म्हणजे सारखे आजारी पडायला लागलेले होते. ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन होतं म्हणतात मला. आणि भाऊ होते 2 आणि मी एकटीच होते. असं पण नाही की एखादी बहीण आहे बाबा. बहीण असल्यावर थोडंसं वेगळं असतंय असं म्हणत होत्या काकू. तर अशामध्ये म्हणतात माझं अ, मला त्या टीचरनी म्हणतात सुशीला नाव होतं त्यांचं म्हणतात. तर त्या टीचरनी खूप मला आधार दिला म्हणतात आणि पहिल्यांदा हेच सांगितलं की आईंनी एवढा सगळ्यांचा उद्धार केला, एकटं राहून. बरं तुझ्याकडे शिक्षण आहे, जॉब आहे. आईंकडं शिक्षण म्हणजे आईच होत्या. आई संत होत्या. आपण त्यांची बरोबरी नाही करू शकणार. पण आता तू ज्या लेव्हलला किंवा ज्या परिस्थितीमध्ये आहे, त्यांचं समजावण्याचा उद्देश एवढा, की आत्ता तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस, त्याच परिस्थितीमध्ये एक सामान्य स्त्री म्हणून आईंकडं बघ. आई सामान्य तर नव्हत्या, ते हेच सांगायचे म्हणजे आई सामान्य नव्हत्या. आई असामान्य होत्या. आई म्हणजे दैवी रूप होत्या. पण आईंनी आपल्यासाठी हे शिकवण घालून दिले, की परिस्थिती कुठलीही येऊ शकते. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही कसं वागलं पाहिजे. आपल्या मर्यादा सांभाळल्या पाहिजेत. आपलं सगळं व्यवस्थित. मग आईंनी जगाचा उद्धार केला. अशा परिस्थितीमधून शिक्षण नसताना फक्त गुरूंच्या पायांच्या आधारावर. तर आपण त्यांच्या पायाच्या आधारावर फक्त आपलं जीवन नाही का सुखी करू शकणार? आईंनी गुरूंच्या पायांच्या आधारावर, परमेश्वराच्या आधारावर सगळ्या जगाचं कल्याण केलं. कुणाचाही आधार नसताना, 2 मुलं पदरात असताना सगळ्या जगाचा उद्धार त्यांनी करू शकल्या. आजही करतायत. म्हणजे शरीर रूपात आई नसताना सुद्धा असंख्य भक्तांचा उद्धार आई करतात. तर मग आपण काय? आपण म्हणजे स्वतःचा, परिवाराचा आणि स्वतःचा तरी उद्धार किंवा आपला तरी म्हणजे चांगल्या पद्धतीनं जीवननिर्वाह तर करू शकतोय ना. काय आहे आयुष्यात, काय नाही अ, अ, हे ह्याचा आपण ज्यावेळेला अभ्यास करतोय, त्यावेळेला काय नाही यापेक्षा काय आहे त्याचा जास्त विचार करून जे आहे त्याला जास्त चांगलं करण्याचं बघायचं आपण. हे त्यांनी मला शिकवलं म्हणतात. आणि ह्याच ह्यानं मी मग पावलं टाकत गेले. आईंच्या खूप जवळ येत गेले आणि त्याच दृष्टिकोनातून मला लवकर हे करण्यासाठी त्यांनी मला आईंचं चरित्र पहिल्यांदा वाचनात आण असं सांगितलेलं होतं आणि मी ते घेतलं म्हणतात वाचनात. मी चरित्र वाचन करायला लागल्यानंतर मी कुठेतरी स्वतःला तिथं रिलेट करायला लागले. मी कुठेतरी आईंचं इतकं आई अशा ह्याच्यात होत्या, तर आईंनी कसं हे केलं. मग मला तर थोडंसं आई-वडिलांचा सपोर्ट आहे. त्याच्यानंतर मला जॉब आहे. मी माझं मुलांचं उदरनिर्वाह व्यवस्थित केला पाहिजे. अशा विचारानं मग मी नामस्मरणावर भर दिला म्हणतात आणि आईंचं चरित्र रोज तीच पानं काढून मी सारखी वाचायची. म्हणजे पुढचं पण चरित्र वाचायची. पण ती पानं परत-परत मी वाचायची, की जे आईंना वैधव्य प्राप्त झालं, त्याच्यानंतरचा त्यांचा प्रवास, त्यांचं छोटं बालपणीचा प्रवास हेच मी सारखं-सारखं वाचायची म्हणतात. आणि त्यामुळं मी खूप आईंच्या जवळ आले म्हणतात. नामस्मरण खूप वाढवलं. त्याच्यानंतर मी प्रातस्मरण करायला सुरुवात केली म्हणतात. रोज प्रातस्मरण करून मग मी शाळेला वगैरे जायची. घरची कामं करायची. मग खूप प्रसन्न वाटायला लागलं आणि ही गोष्ट खूप खरी आहे त्या म्हणत होत्या. काकू म्हणत होत्या, की ज्यावेळी तुम्ही अगदी मनापासून भजनं म्हणायला सुरुवात करताय, जे पण तुम्ही सायंस्मरण करताय, जे पण तुम्ही प्रातस्मरण करताय किंवा नित्योपासना करताय, बालोपासना करताय, जे पण काही करताय त्या म्हणत होत्या, ती जी भजनं आहेत त्याच्या प्रत्येक अर्थाकडे लक्ष देऊन ज्यावेळेला तुम्ही भजनं करताय ना, त्याचा इतका प्रचंड परिणाम मनावर होतोय म्हणतात, आपल्या वागण्यावर होतोय. खूप मोठा बदल माझ्या आयुष्यामध्ये झाला म्हणतात त्या गोष्टींचा. अशी भजनं माझ्याकडून म्हटली जायची म्हणतात, की अगदी शब्दनशब्द मी स्वतःला लावून घेऊन ती भजनं म्हणायची म्हणतात. प्रातस्मरण जे करायचं इतकं मन लावून माझ्याकडून प्रातस्मरण व्हायचं, की
खूप लवकर कृपा झाली माझ्यावर आईंची आणि खूप लवकर म्हणतात मी आईच्या जवळ चालले आणि त्या गोष्टींमुळं खूप 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 बदल झाला म्हणतात आयुष्यात. इतकं समाधान, इतकी शांतता मनाला. नाहीतर असं ना नुसतं जीवन रख असं होतं म्हणतात. म्हणजे कुठं मी बाहेर गेलं म्हणजे ज्यावेळेला पण मी शाळेमध्ये जायची, कुठं बाहेर पाहुण्यांमध्ये जायची, तर मला खूप वेगळं वाटायचं. ज्यावेळेला बायका मंगळसूत्र घालायच्या, सजायच्या, धजायच्या, छानपैकी हे करायच्या आणि मला एक शिक्षिका म्हणून सुद्धा ते पाळणं गरजेचं होतं म्हणतात. की मी शिक्षिका आहे, तर मग मी कसंही राहून चालणार नाही ती तर गोष्ट झाली. पण असं मला आवडायचं, असं वाटायचं की आपण पण छान राहावं. पण ते म्हणजे आपण समजू शकतो खूप छान सजावं. पण ते कुठेतरी मग एक मर्यादा आणि मग ते कुठेतरी मनाला लागायचं. त्या गोष्टींसाठी मी खूप रडायची. का तर वय होतं. ते सजणं-धजणं त्याच्यात ते ते वय होतं ते. पण ते कुठेतरी मर्यादा पडायला लागलेल्या होत्या त्या गोष्टींवर आणि त्यामुळं मला खूप वाईट वाटायचं म्हणतात त्या. खूप रडायची मी आणि आईंजवळ बोलायची ह्या गोष्टी की "आई मला असं खूप वाटतंय की मी खूप छान नटावं, खूप छान हे करावं, गजरे घालावे, दुसऱ्या बायका कशा नटतात तसं नटावं, खूप छान फिरावं." पण माझ्या आयुष्यात हे असं का झालं? मी खूप रडायची म्हणतात काही-काही वेळेला. पण नंतर म्हणतात एक 2-2.5 वर्षानंतर ह्या गोष्टी माझ्यासाठी गौण व्हायला लागल्या म्हणतात. खूप मी अगदी समाधान आपण म्हणतोय ना म्हणतात की मी परवा एक वाक्य बोललेले त्या म्हणत होत्या तू बोललीस ना की अ, ज्यानं खाल्लंय त्यालाच त्या गोष्टींची चव कळते. त्याप्रमाणे म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये असं मी बोललेले होते. त्याप्रमाणे जे तिथपर्यंत गेले, त्या व्यक्तींनाच कळणार समाधानाचं हे काय असते. म्हणजे खरा समाधान कशा प्रकारचा असतोय. तिथपर्यंत पोहोचलेल्या व्यक्तीलाच कळणार किंवा त्याच्या आसपास पोहोचलेल्या व्यक्तीलाच कळणार, की काय ते समाधान असते. आणि ते समाधान मला एक 2-2.5 वर्षानंतर जाणवायला लागलेलं होतं. जसं मी प्रातस्मरण करायला लागलेले होते. 10 मिनिटं सकाळी नामस्मरण म्हणजे प्रातस्मरणाच्या आधी जे नामस्मरण करतात ओम नमः शिवाय 5 मिनिटं, तशी मी 10 मिनिटं आधी बसून नामस्मरण करायची. मग प्रातस्मरणाला सुरुवात करायची म्हणतात. आणि मग संध्याकाळी थोडंसं वाचन चरित्राचं, परत नामस्मरण 10-20 मिनिटं असं मी करायची म्हणतात. नंतर इतकी नामस्मरणाची सवय लागली. मी लंच ब्रेक वगैरे असायचा त्यावेळीसुद्धा नामस्मरण करत बसायची. खूप छान वाटायचं. असं मस्त असं मी डोळे मिटून आईंना आठवून नामस्मरण करायची. खूप भारी वाटायचं म्हणतात आणि अशामध्ये म्हणतात वडिलांची प्रकृती जी खालावत चाललेली होती, त्यासाठी मी आईंकडं प्रार्थना करायला लागले आणि खरंच म्हणतात त्या गोष्टींमुळं वडिलांमध्ये बदल झाला. खूप चांगलं म्हणजे दवाखाने वगैरे झाले, पण त्या गोष्टी एक निमित्त असतात म्हणतात. पण खरं आईंच्यामुळंच माझे वडील व्यवस्थित व्हायला लागलेले होते म्हणतात. हे सगळं झालं म्हणतात. आईंच्या कृपेने हे सगळं झालं. मुलं मोठी व्हायला लागली. मुलांना पण मी मार्गामध्ये आणायचा प्रयत्न केला म्हणतात. थोड्याफार प्रमाणामध्ये ते आईंच्या मार्गात आले पण थोड्याफार प्रमाणात म्हणजे अ, खूपसं काही नाही, पण ते आठवड्यातनं एकदा बालोपासना करायचे, बालोपासनेला जायची मुलं. त्याच्यानंतर आठवड्यानं करारे असं करत मला पण जॉबमधून त्यांच्याकडे जास्त वेळ न न नसायचा म्हणतात द्यायला. वडील वगैरे कसं लाडात त्यांना हे करायचे म्हणतात. तर त्यामुळं ते पण कसं वडील नाही जाऊ दे. मग लाडात मग ती मुलं तेवढे काही आई-वडिलांचं हे करायची नाहीत, ऐकायची नाहीत. मग ते ती मुलं कधीतरी आठवड्यातून 2 वेळा, 3 वेळा असं कधीतरी मी ओरडून हे केल्यानंतर बालोपासना करायची म्हणतात. पण बालोपासनेची सवय मी लावलेली होती लहानपणापासून मुलांना म्हणतात आणि तर हे सगळं होत मुलं मोठी झाली. माझंही खूप चांगल्या पद्धतीने मी जॉब केला वगैरे हे झालं.
आई-वडील नंतर एक्सपायर झाले. मुलगा माझा 15-16 वर्षाचा होता. त्यावेळेला आई-वडील वगैरे असं गेले म्हणतात. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये म्हणतात मला ना असं कधी वाटलं नाही म्हणतात, की आईंच्या कृपेनं सगळं व्यवस्थित होत चाललेलं होतं. सगळं छान होतं म्हणतात. काही आईंनी हे केलं नाही. पण म्हणतात मुलाला शिक्षक केलं मी, मुलीलाही शिक्षिका केलं. मुलीची 12वी झाल्यानंतर लगेच डी-एडला वगैरे तिला हे करून लगेच तिला म्हणजे जॉबला वगैरे हे करून तिचं लग्न पण करून टाकलं म्हणतात. तिचं लग्न झाल्यानंतर मग मुलाचं लग्न झालं म्हणतात. सगळं व्यवस्थित दोघांचं हे झालं वगैरे म्हणतात. आईंच्या कृपेने सगळं छान. पण म्हणतात ज्यावेळेला माझं वय म्हणतात 56-57 वर्षाचं झालं, त्यावेळेला दोन्ही मुलांची तोपर्यंत माझं लग्न वगैरे जाऊन त्यांच्या त्यांच्या परिवारामध्ये ते सेटल झालेले होते म्हणतात. आणि मुलगा पण जॉबनिमित्त लांबच गेला. तर सून वगैरे ते तिकडं आणि हे आणि आम्ही म्हणजे आईंच्या कृपेनं 1 BHK घर झालं. सगळं सगळं व्यवस्थित आईंच्या कृपेनं झालं म्हणतात. पण एक व्यक्ती होती म्हणतात जी म्हणजे मला वयाच्या 54व्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न लग्न झाल्यानंतर 1 वर्षभरानं म्हणतात. सगळं सगळं म्हणजे अगदी व्यवस्थित मुलं माझी माझी कधी फेलच झाली नाहीत म्हणतात. अगदी सरळ शिकत गेलीत, अगदी सगळं चांगलं शिक्षण घेतलं, पटापट जॉबला पण लागली. सगळं कुठंही अडचणी आईंच्या कृपेनं आली नाही. पण एक व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये त्यावेळेला आली म्हणतात आणि त्याच्यानंतर म्हणजे आईंच्या मार्गात तर मी होते. पण त्याच्यानंतर गोष्टी बदलत गेल्या म्हणतात. म्हणजे लोकांनी माझ्याकडे एक चुकीच्या दृष्टीनं बघायला सुरुवात केली. त्याच्यानंतर मुलं मला म्हणजे खूप मुलांनी टॉर्चर केलं. आईंच्या मार्गात आहेत, तर मी समजवण्याचा प्रयत्न केला. मी असं ठरवलं की तेही म्हणतात विधूर म्हणतो ना आपण, तर ते पण विधूर आहेत असं त्या म्हणत होत्या. आणि त्यांचीही बायको नाही आहे आणि त्यांची मुलं दोघंही मुलंच आहेत म्हणतात आणि दोघंही अमेरिकेत आहेत म्हणतात त्यांची मुलं. तर खूप चांगली व्यक्ती की जी म्हणजे माझं सुख-दुःख जाणून घेईल वगैरे आणि मला असं वाटायला लागलं कुठेतरी, की अरे आपण आता सगळ्या जबाबदाऱ्यांमधून बाहेर पडलोय आणि मग कुणीतरी अशी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली आहे. मग ती आईनी कदाचित आणली असावी, की आपल्याला म्हातारपणी एक साथीदार असावा म्हणून आईने हे केलं असेल. मी म्हणजे बऱ्याच वेळेला माझी एक मैत्रीण होती म्हणतात जी म्हणजे मी अजून माझं जॉब वगैरे त्यावेळेला चालूच होता म्हणतात. जॉब वगैरे काही हे झालेलं नव्हतं म्हणतात. पण एक मैत्रीण होती म्हणतात. तर ती मैत्रीण मला बोलली, "असू दे तू काही चुकीचं करतेस असं मला तरी वाटत नाही." ज्यावेळेला सुशीलाताईंशी बोलले त्यावेळेला त्याही म्हणल्या, "तू सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आता तू पार पडलीस. सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडलेस तू आणि हां, त्यांची पण बायको नाही आहे वगैरे तर त्यांच्या मुलांशी बोलून तुझ्या मुलांशी बोलून तुम्ही निर्णय घ्या. काही हरकत नाही आहे ह्या गोष्टींना. आईंना काही चुकीचं वाटेल असं काही तू करत नाही आहेस. आम्हाला तर काही असं वाटत नाही." असं बोलल्या म्हणतात. तर मुलं माझी अगदी म्हणजे इतकं टोकाची भूमिका त्यांनी घेतली. "तू स्वार्थी आहेस, आमचा विचार करायचा." मुलानं सरळ बोललं, की "काय वाटेल सुनेला ह्याचा विचार करत नाही आहेस. वय काय आहे? तुला काय थोडक्यासाठी आता किती दिवस राहिलेत तुझे जगायचे?" असं बोलल्यानंतर खूप वाईट वाटलं म्हणतात मला. खूप वाईट वाटलं. पण आई खंबीर आहेत माझ्या पाठीशी म्हणतात. त्यामुळं त्या गोष्टींचा मी खूप हे नाही केलं.
तुमचं फक्त मत विचारलं आहे मी. शेवटी तुमचं आयुष्य तुम्हाला मी तुम्हाला चांगलं शिकवलं, तुम्हाला तुमच्या पायावर उभं केलं. तुमचं आयुष्य तुमचं सेटल झाल्यानंतर तुम्ही काय करताय, कसं जगताय किंवा तुमचा पैसा, तुमचं आयुष्य कुठल्या पद्धतीने जगताय, हे मी एवढं इंटरफेअर करून तुमचं विचारत नाही. तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही आहे. हे मी मुलांना बोलले, पण त्यांनी मला अगदी स्वार्थी आहेस तू, आम्हाला लोकं काय म्हणतील, ह्याचा विचार करायचा होतास. आणि बहीण, म्हणजे मुलगा माझा बोलत होता, बहिणीच्या सासरी लोकं काय म्हणतील ह्याचा विचार केलायस का? की त्यांनी काय म्हणतील, म्हातारपणी हे काय आईला सुचलंय वगैरे, असं मला सगळे बोलायला लागले म्हणतात. पण मी सगळ्या गोष्टींचा विचार करून म्हणतात, मी त्यावेळी निर्णय घेतला म्हणतात. आणि माझ्या मैत्रिणी होत्या सोबतीला, त्यांच्या मुलांनी अगदी चांगलं, म्हणजे आपण म्हणतात, की इथं राहून संस्कार किंवा हे काय कधी-कधी आईंच्या मार्गात आपण राहतोय. माझी आता मुलं दोन्हीही आईंच्या मार्गात आहेत. खूप जास्त, म्हणजे मी जितकं करते आईंचं, किंवा मला पर्याय नव्हता, म्हणजे मला आईंशिवाय कुणीच नव्हतं. तसं त्यांना सगळं मिळत गेलं आईंच्या कृपेनं म्हणतात. त्यामुळं कदाचित आई त्यांना खूप जास्त जवळून समजल्या नसतील. पण मला आईंशिवाय दुसरं कुणीच नव्हतं. त्यामुळं मी जेवढी आईंच्या जवळ आहे किंवा जवळ होते, तेवढे माझी मुलं नाही. पण करतात म्हणतात. नाही असं नाही करत. करतच नाहीत किंवा आईंना मानतच नाहीत असं नाही म्हणतात. करतात, पण एवढं जास्त नाही. पण मी खूप आईंना मानत होते, आणि तर मग मला असं कुठेतरी वाटत होतं म्हणतात, की मी आईंच्या मार्गात आहे, तर कुठं मग काही माझं चुकतंय का? म्हणजे आईंना न आवडण्यासारखी, खरंच आता आपल्या आयुष्याचे किती दिवस राहिलेत, आणि मेल्यानंतर आईंच्या समोर जाऊन उभं राहिलं, तर आई म्हणतील काय मला, की काहीतरी चुकीचं आयुष्यात करून आलीस, असं खूपदा वाटायला लागलं म्हणतात. मी ह्या गोष्टींचा खूप आधी विचार केला म्हणतात. आणि मग 2-3 वर्षानंतर मी निर्णय घेतला म्हणतात. माझ्या ज्या शिक्षिका होत्या, मैत्रिणी होत्या, माझ्यासोबत काम करणाऱ्या शिक्षिका, सगळ्यांनी मला या गोष्टींसाठी अ, हे केलं. आणि मेन आपण म्हणतोय कल्चर, बाहेर गेलेली मुलं कल्चर जपत नाहीत किंवा काही नाही, तर असं काही नसतंय म्हणतात. माझ्या जे मिस्टर आहेत म्हणतात, त्यांच्या दोन्ही मुलांनी पूर्ण सहमती दिली. बाबा, तुम्हाला जर आता एकटं वाटतंय, आता आम्ही आमच्या लाईफमध्ये आहेत, तुम्हाला एकटं वाटतंय, एखादी व्यक्ती आवडली असेल, तर तुम्ही हे करा, काही हरकत नाही, असं ज्यावेळेला त्यांची मुलं बोलली, मला खूप आधार वाटला म्हणलं त्या मुलांचा. आणि आम्ही लग्न केलं म्हणलं. आणि ही गोष्ट मला खूप घाबरत ही गोष्ट मी केली म्हणतात. म्हणजे आईंचं एवढं पाठबळ असताना सुद्धा मी खूप घाबरत ही गोष्ट केली. आणि त्यावेळी म्हणतात, 1, 2, 4 दिवस आधी मी ज्यावेळेला मुलांना ही गोष्ट कळवली म्हणतात, त्यावेळेला मला इतकं इन्सल्टिंग ऐकून घ्यावं लागलं. आणि ना, ज्यांना कुणाला आजूबाजूला ज्यांना माहिती पडलेलं होतं म्हणतात, तर तेही लोकं, "काय तुला जरा तरी समजायला पाहिजे. आता कशाला गं बाई तुला म्हातारपणात, आता देव करायचं." हे नाही विचार केला. मी आधीपासूनच देव करणारी होते. मी आधीपासूनच आईंच्या मार्गातली होते. पण मला माहिती नाही, कदाचित हेच आहे, आईंनी हे केलं असेल. हां, आणि त्यांना मी बोलले पण ह्या एका ह्याच्यावरती, विषयावरती, SG लाईफ अँड रूल्सवरती पण एक व्हिडिओ येईल, तर तो पण नक्की बघा. आणि एक मी मागच्या वेळेला पण सांगितलंय, की 5-6 दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड झाला आहे SG लाईफ अँड रूल्स या चॅनलवरती. तर तिथं पण जाऊन चेक करा. तो व्हिडिओ बघा. ज्यांची मुलं अगदी 14, 15, 20, 25 वर्षाची वगैरे आहेत, तर तिथं जाऊन चेक करा. तो व्हिडिओ पण बघा. तो व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ह्या पण विषयावरती मी काकूंशी पण बोलले. हा व्हिडिओ शेअर करायच्या आधी त्यांच्याशी मी बोलले, त्यावेळेला त्या बोलल्या, "नक्की शेअर कर सपना." आणि कुठं आपण म्हणजे
सगळ्या जबाबदाऱ्या वगैरे आपण पार पाडून जर स्वतःसाठी कधीतरी आपण जगायचा जर विचार केला, तर माणसांना इतकं का त्याच्यामध्ये हे असतं. तर प्रत्येकाच्या विचारांचा तो भाग आहे आणि म्हणजे संस्कारांचा पण म्हणावा लागेल आणि विचारांचा पण भाग म्हणावा लागेल. का तर कुठल्या परिस्थितीत माणूस वाढलंय त्या परिस्थितीवर पण डिपेंड असते ते त्याचं बोलणं, त्याचं वागणं सगळ्याच गोष्टी. ज्या परिस्थितीत ते वाढलंय किंवा ज्या सहवासात ते वाढलंय, ज्या संस्कारात ते वाढलंय, तर आपण त्याच्याकडून तेवढ्या त्या अपेक्षा करू शकतोय. पण आता मी हे बोलल्यानंतर त्या म्हणत होत्या, की "मग माझी मुले तर माझ्याच ह्याच्यामध्ये वाढलीत. दुसरं तर कुणी जास्त नव्हतं." मग असे असे कसे त्यांचे विचार? मी तर कधी असं नाही त्यांना हे केलं. त्यांच्यावर जी आता सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनमध्ये त्यांच्यासोबत आणखी 2 व्यक्ती जोडलेल्या गेलेल्या आहेत. म्हणजे तुमच्या मुलीसोबत तुमच्या मुलीचे मिस्टर जोडले गेलेले आहेत आणि मुलासोबत त्याची बायको जोडली गेलेली आहे. म्हणजे ते विचार वेगळे त्यांच्या घरात आलेले आहेत. बायकोचे विचार वेगळे. ते विचार त्यांच्या घरात आलेले आहेत आणि मुलीच्या सोबत त्यांच्या मिस्टरांचे विचार, ते विचार वेगळे आलेले आहेत. तर त्या दोघांना त्या वेगवेगळ्या विचारांशी म्हणजे थोडंसं ॲडजस्ट करून त्यांना कुठलेही निर्णय घ्यावे लागणार. कदाचित त्याच्यामुळं पण त्यांनी असं बोलले असतील. तर त्या म्हणत होत्या आता जवळ-जवळ 4 वर्ष झाली म्हणतात. अ, माझी मुलं माझ्याशी बोलत नाहीत. ही गोष्ट एक कुठेतरी माझ्या मनाला लागून आहे. पण आईंनी कुठल्याही गोष्टीत मला बाकी काही कमी केली नाही. माझ्या दोन्ही मुलांची कसर माझ्या मिस्टरांची 2 मुलं जे मला आई म्हणतात म्हणतात. तिथून आई म्हणतात. त्यांच्या सुना पण इथल्याच आहेत म्हणतात तिकडं आहेत राहायला, पण त्याही मला आई म्हणतात म्हणतात. मग मला असं वाटतंय, की आईंच्या संस्कारात वाढून माझी मुलं असं कसं कुठेतरी तर मी तेच सांगेन, की त्यांच्या संस्कारांशी कुठेतरी दुसरे संस्कार पण जोडले गेलेले आहेत. जसं मुलावर जरी तुमचे संस्कार असले, तरी सुने किंवा आईंचे संस्कार असले, सुनेवर आणि तुम्ही म्हणताय, की खूप जास्त ती आईंच्या जवळ नाही आहेत. का तर सगळ्या गोष्टी त्यांना वेळेवर ज्या त्या वेळेला मिळत गेल्या, ज्या त्या वेळेला सगळी सुखं त्यांना म्हणजे वडिलांचं एक सुख सोडलं तर बाकीची सगळी सुखं म्हणजे शिक्षणात पटापट प्रगती, लगेच जॉब, लगेच चांगलं जीवन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मिळत गेल्या. त्यामुळे कदाचित त्यांना त्या गोष्टींचं महत्त्व नाही राहिलं. आईंच्या एवढंच जास्त नाही जवळ आले. अध्यात्माचं पण तेवढंसं महत्त्व नसेल राहिलं किंवा करत असतील, पण फार थोडंफार आईंना जाणत असते. मग ह्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी व्यक्ती त्यांच्या आयुष्यात आली असेल, की जी नसेल आईंच्या आसपास. त्यामुळं तसे विचार त्यांचे होऊ शकतात. तर त्यामुळं तुम्ही त्या गोष्टींचा मी बोलले काकूंना, त्या गोष्टींचा नका तुम्ही इतका विचार करू. का तर तुम्ही खूप चांगलं जरी राहिलं आयुष्यभर सॅक्रिफाईस करत जरी राहिलं, तरी पण काही सगळं तुम्हाला कोण असं काही मोठा पुरस्कार देणार नाही आहे, की बाबा आमच्यासाठी आणि बरं जिथं करायचं तिथं केलंच. योग्य गोष्टीत तर केलंच. योग्य ठिकाणी केलं. सगळ्या गोष्टी केल्या. सगळ्या गोष्टी सांभाळून तुम्ही सगळं हे केलेलं आहे. आणि आता जर थोडेसे क्षण हे वाटत असेल, तर त्या आईंनीच तुमच्यासाठी ते ठरवलेलं आहे. त्या बोलल्या मला खूप छान वाटलं आणि मला असे बरेच जण पण आहेत म्हणतात, की जे मला आणि माझी दोन्ही मुलं जी ह्यांची मुलं पण ती आता माझीच मुलं आहेत. ती खूप मला हे करतात म्हणतात आणि या 4 वर्षात खूप आम्ही एकमेकांना माझ्या मिस्टरांना मी आईंच्या मार्गात आणले म्हणतात. ते सुद्धा करतात म्हणजे खूप जास्त नाही, पण बालोपासना करतात म्हणतात. सकाळी उठून 2 माळा नामस्मरण करतात. खूप चांगल्या पद्धतीनं आमचं हे आहे म्हणतात. ते घर 1 BHK जे होतं ते भाड्यानं दिलं. मी इथं राहायला आले म्हणतात. हे घर सगळी सुखं म्हणतात. मग कदाचित मला आईंनी परत एकदा जे माझ्या त्यावेळी मनात होतं
की जे मी नटावं, सजावं, जे जे काही हे करा आणि आईंच्या कृपेनं शरीर दोघांचीही अगदी धडधाकट आहेत म्हणतात. म्हणजे कुणी म्हणणार नाही, की तुम्ही एवढ्या एजपर्यंत ही काही खूप मोठी गोष्ट मला म्हणजे मी खूप काही वेगळ्या ह्यानं सांगत नाही आहे, काकू म्हणत होत्या. पण कुणीही म्हणणार नाही. तर मी अगदी मला ना त्या गोष्टी राहून गेलेल्या. कदाचित ती स्वप्न माझी पूर्ण करायची होती म्हणून आईंनी त्यांना माझ्या आयुष्यात आणलं असेल म्हणतात. मी खूप छान मला ना आता खूप आवडतं म्हणतात. मी रोज गजरे घालते स्वप्नात आता. मला खूप भारी वाटलं. तर ह्या फीलिंग्ज म्हणजे समाजानं किंवा आपल्या समाज काही आपण समाजाचा तर काही विचार करू नाही शकत. पण आपल्या लोकांनी तरी समजून घ्यायला पाहिजेत. त्या म्हणत होत्या, "मी ना या 4 वर्षात खूप कमी दिवस असतील, की मी गजरे नाही घातले. मला खूप आवडायचं" म्हणतात. तर मी रोज गजरे घालते म्हणतात, रोज वेगवेगळ्या साड्या. माझे मिस्टर इतके छान-छान साड्या आणतात, इतके छान-छान आणि आम्ही ना आठवड्यातून 2-2, 3-3 वेळा फिरायला जातो. ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी आयुष्यात राहिलेल्या होत्या. त्या पूर्ण करण्यासाठी जी स्वप्न होती, ती पूर्ण करण्यासाठी कदाचित मला ह्यांना आईंनी माझ्या आयुष्यात आणलं असावं. आता खूप छान आहे आयुष्य, खूप सुंदर आहे. सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. सगळं समाधान आहे. फक्त मुलांनी समजून घेतलं नाही, ह्या गोष्टीचं कुठेतरी दुःख आहे आणि काही-काही लोकांनी पण खूप विचित्र पद्धतीनं मला हे केलं. पण आता मी ज्यावेळेला मी जिथं राहत होते वगैरे तिकडं मी आता जाते जॉयला मिस्टरांसोबत, तर त्यावेळेला सगळेजण असे डोळे वाचून माझ्याकडे बघतात. "अरे, अ, खूप छान गं, खूप छान गं. साडी खूप छान आहे." म्हणजे बायकांचे हे असतात. "खूप दागदागिने केलेस, खूप हे केलंस." असं खूप बोलतात म्हणतात. आतून कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची जेलसी वगैरे काय माहिती नाही म्हणतात. असतंय पण ते. तर जग आहे हे गोष्टी चालणार. पण आईनी खूप सगळ्या गोष्टी छान केल्या म्हणतात आयुष्यात. एकच सल तेवढी राहिली आहे. पण बघूया आई काय करतात. म्हणजे आईंच्या शेवटी ह्याच्यावरती आहे. मी म्हटलं लवकरच त्यांच्या पण डोक्यात आई प्रकाश पाडतील आणि लवकरच तुम्हाला परत तुमच्या आयुष्यात अगदी चांगल्या पद्धतीनं येतील म्हटलं. किती दिवस हे करणार आहेत म्हटलं, किती वर्ष हे करणार आहेत. तर असे छान-छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.